अरे तुम्ही बना आता पुढचा प्लॅन आहे का? डान्स नाही, आधी प्लॅन. नाही, पहिला डान्स. अरे अरे चला तर तुम्ही माझ्यासोबत. अरे आता कुठे, आता नाचू ना आपण. अरे नाही काका, अरे नाही, अरे नाही, अरे नाही, अरे नाही. चला. अरे बनी बनी काय झाले, मला का बाहेर ओढत आणले काही सांगशील की नाही? आपल्याला आहे ना पूर्ण घराचे लाईट्स ऑफ करायचे आहेत. कशाला घालवायचे? हो, लाईट केलं ना की खूप मोठी जादू होते. जादू होते? बघा खाली. चले असं लाईट गेली की काही जादू बिदू होत नाही. अरे खरंच होते. त्या दिवशी आम्ही हॉस्टेल मधून येत होतो ना, हा तेव्हा लाईट्स गेल्या हा. आणि बाबा असं खिडकीतून आत आला. खिडकीतून? हो, हे बघ बनी, तुला जो काही गेम खेळायचा आहे ना तो तुझा तू खेळ, मला नको त्याच्यामध्ये ओढू बाबा. काका प्लीज प्लीज ना लाईट ऑफ करा प्लीज, नाहीतर आई बाबांची बत्ती कशी होणार? लाईट घालवायचं आणि बत्तीचा काय संबंध आहे? तुम्ही फक्त तुमचं काम करा. हे बघ बनी, असं लाईटशी विजेशी खेळायचं नसतं. आपण लहान आहोत की नाही? आता तुम्ही लाईट घालवताय की मी चिनमनला बोलवू? हा नाही, नको नको बाबा, त्या चिनू मनूला नको बोलू, ते केस बी सोडतात माझे. हा मग लाईट ऑफ करा. कोण लहान आहे कोण मोठं आहे काही कळत नाही. काय? अरे पण तुझी वाट पाहतोय. अहो, पण अरे मी तुम्हाला निक्षून सांगते, आज जर मला हळद लागली तर ती तुमच्या हाताने लागली, नाहीतर नाही लागली. काय झालं बेबी? ए बेबी, काय झालं बेबी? हे बघितलंस ना बनी, आतमधून माझ्याच नावाचा आरडाओरडा होतोय. थँक्यू काका, मी जातो. बाय बाय. नो परमेश्वरा, आतमध्ये जर का कळलं ना तर बनीला कोणी नाही ओरडणार, माझी चटणी करतील. तेव्हा वाचव रे बाबा. चला आले बाई एकदाचे. नेहमी नेहमी होत नाही आमच्याकडे, हे कधीतरीच असं काही. अरे बापरे, हे बेबी काका पण ना. ते सॉरी, ते अंधारामुळे दिसलं नाही मला. चिनू म्हणून ढकललं म्हणून. शेवटी तुमची हळद मला आज लागलीच. चुकून लागली आहे ती. काही का असेल, मला जे हवं होतं ते झालं. हे बघा, मी इथे फक्त बनीला शोधायला आलो होतो. तुमच्या बालिशपणा करता मला वेळ नाही. अहो, चिनू मनू, चिनू म्हणून डोर का लॉक केलंय तुम्ही? बाहेरून लॉक झालाय बहुतेक, बाहेरून. तेवढं कळतंय मला. हा दार का ठोकतोय? अरे डिस्कस काय करतो, चल बघूया. आकाशराव, हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. पास ना आता, अजून किती चिडणार आहात माझ्यावर? तुम्ही माझ्याशी नाही बोलला तर माझं कशातच मन नाही लागत आहे. आय एम सॉरी. तुम्हाला एकदा बोललेलं कळत नाहीये का? कडी कोणी लावली?
आकाश काय रे काय चाललंय अजून काय चालू असणार आहे? काय विचारताय तुम्ही? गप्पा मला काही वेळकाळ आहे की नाही? तसं काही नाही चालू आहे इथे. असू दे म्हणजे आम्हाला कळलंय की तुमचं काहीच चालू नव्हतं. आता काही उपयोग नाहीये. भाऊजी खरं सांगा, वसुंधराला हळद लावायची म्हणून तिच्या मागे मागे इथपर्यंत आलात ना तुम्ही? अहो नाही मी बनीला शोधायला आलो होतो. अच्छा बाबा मग आईला हळद कशी लागली? आणि तेही गालाला. तुम्हाला तिघांना तर बघतोच मी. ए दादा स्माइल. अखिल मार खाशी ना तू. काय आकाश, हा? काय चाललंय तुमचं? हा? अरे बाहेर तुझ्या भावाची हळद आहे आणि इथे तुमचं काहीतरी वेगळीच रासलीला चालली आहे. आकाश भाऊजी, आता राहिलेली हळद आपण बाहेर जाऊन पूर्ण करूया की तुम्हाला दोघांना इथेच? काय? वहिनी काय तू पण. चला सगळे चला आपण बाहेर जाऊ. चला, चला. नाही नाही नाही, या दोघांनी जवळ येता कामा नाही. पण अखिल आणि तनयानी लवकरात लवकर जवळ यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. काय येऊ का? अगं बाई आली वाटतं. अहो ठाकुरांकडची मंडळी आली. या ना अनुज, ये रे. नमस्कार. सुस्वागतम. वेटर. वेलकम ठाकूर फॅमिली, वेलकम. खरंच जावई बापू आज अगदी राजकुमारासारखे दिसतंय बर का. हो ना ग? तुझ्या राजकुमारीला न्यायला आलाय तो. राजकुमारीसारखा दिसायलाच पाहिजे. बेटर हे घेऊन जा. बरं, या ना, या या. हळू हळू ग हळू. खरंच जय, आला तो क्षण, तो दिवस. मुलं किती पटकन मोठी होतात ना, लक्षातच येत नाही ग. हे काय आता डोळ्यात पाणी आणायचं नाहीये. आनंदाचा दिवस आहे आजचा, भरपूर एन्जॉय कर. अगं नाही नाही असं. बर बाय द वे जयू, तुमच्या सगळ्यांसाठी ना एक गिफ्ट आहे. अनुज घेऊन ये ना घेऊन. जयू, हे आमच्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबाला. सोन्याचं नाणं? काय गरज होती का याची?
गरज कशी नाही? माझ्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे. नाही, तुझ्या 3ऱ्या मुलाचं लग्न असलं ना तरी आमच्या घरातलं हे पहिलं कार्य. आणि अगं तसंही आपण घरच्या घरीच करतोय कार्य, मग थोडासा थाटमाट नको का? मग चला या ना, ये या चला. या. थोडं ब्लश वाढवते का? खूप फ्लॅट दिसतोय फेस. आणि एक अजून एक कोणती तरी लिपस्टिक शेड पण बघू ना. तनया, अच्छा बघितलंस का कोण आलंय ते? ये. कोण आलाय मम्मा? ये तर. आई तुम्ही आलात? सुखेर. आत्या. अरे मैत्रिणी मैत्रिणी. हे अगं असू दे असू दे, सौभाग्यवती बघ. अगं राहू दे, काय महत्वाचं नाहीये. तिच्या वतीने मीच आशीर्वाद देते. अखंड सौभाग्यवती भव. काय मग कसं वाटतंय? तयारी झाली सगळी? अगं आता तर तयारी सुरू केली आहे नेहमी. बरं जयू, मी काय म्हणते, एकदा सगळं बघून घेतेस का की तुझ्या मनासारखं आहे की नाही ते? नाही, बरं केलंस. ये बाळा इकडे ये, तुला काही काही गोष्टी द्यायला आणल्यास. अगं हे बघ, ही अष्टपुत्री लग्नाच्या वेळेला नेसायची. खरं तर मामाकडून असते, पण विशाखाला भाऊ नाहीये ना, म्हणून आमच्याकडून, माधव दादाकडून. अगं काय हे? पण माझा डिझायनर लेहंगा? अगं काय नाही ग, गंमत करते ती. नेसेल ना साडी. बर. आणि ही जोडवी ती पायात घालायची. आणि या हिरव्या बांगड्या हळदीच्या वेळेला ते सोन्याचे गोट दिले होते ना तुला, त्याच्या आधी घालायचे. खरंच माझ्या मुलीने ना नशीब काढलंय. बर ऐक ना, म्हणजे मला काही तुझ्यासारखे रीतीभाती माहिती नाहीत, पण मी माझ्या पद्धतीने ना काही दागिने केलेत तनयासाठी. ते दाखवू का तुला? आलेच मी. अगं होय. हे बघ. काय सुंदर दागिने आहेत हे. हे बघ, म्हणजे हा सेट आहे ना, हा ती लग्नात घालेल. त्याच्यानंतर हा सेट बघ, हा रिसेप्शनला. आणि ह्यामध्ये इतर दागिने आहेत, ते तुमच्याकडे इतके सणवार असतात, समारंभ असतात, त्यावेळेला घालेल. अगं पण हे एवढं सगळं कशासाठी? कशासाठी म्हणजे? माझ्या तनयासाठी. विशाखा, हे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने? मी माझ्या लेकीला खोटे दागिने घालीन का? नाही ग, तसं नव्हतं म्हणायचं. विशाखा, तुझ्या चॉईसला तोडच नाही. हा सुंदर आहेत दागिने. विशाखा, म्हणजे असं मनात आलं, कितीचे असतील का हे सगळे दागिने? असेल 50-55 लाख. बापरे, लेकीला सोन्याने मडवूनच देते असतो. नाहीतर काही मुली असतात, हात हलवत येतात सासरी. वसुंधरा, ऐक ना, एक छोटीशी रिक्वेस्ट करायची होती तुला. बोला ना. म्हणजे आता बघ ना, मंगल, जयू, अवनी, मी सगळ्याच जणी बिझी असू ना लग्नाच्या गडबडीत. तुझ्यावर काहीच जबाबदारी नाहीये. मग हे दागिने तुझ्याकडे ठेवशील? काय? माझ्याकडे? अगं म्हणजे तनयाच्या रूम मध्ये सतत कोणीतरी येत राहील, आणि इथे दागिने ठेवणं सेफ नाहीये ना. तुझ्या रूम मध्ये कोणीच येणार नाही, तिथे दागिने सेफ राहते म्हणून म्हटलं. आम सॉरी विशाखा मॅम,
पण मी एवढी मोठी जबाबदारी नाही स्वीकारू शकत. अगं अगं त्यात काय, एवढे सुंदर दागिने आहेत, थोड्या वेळासाठी का होईना तुझ्याकडे ठेवायला सांगतायत ना, मग ठेव ना. असे तुला कुठे बघायला मिळणार ग एवढे चांगले दागिने? ठेव. हो, आणि खरं सांगू का, हा मान आहे ग तुझा. तुझ्याचमुळे हे लग्न होतंय ना. असं नाही, पण विशाखा ती घेईल ठेवून स्वतःकडे. वसुंधरा, तेवढी तरी जबाबदारी घ्या अंगावर. तेवढाच लग्नाला हातभार तुझा. तसंही तुझा काय उपयोग आहे म्हणा. वहिनी ठेव ना प्लीज तुझ्याकडे. ठीक आहे. गुड. ते घे. सांभाळून ठेवा. हो, आलेच. वसो, अगं तू इकडे आहेस होय? आई बाबा, कधी आलात तुम्ही? अगं आत्ताच आलो. आवली म्हणली तू रूम मध्ये गेलेस पण इकडे आलो. पण वसू, अगं थोडी गडबड झाली आहे. का, काय झालं? वसू, तनया आणि अखिलसाठी आम्ही गिफ्ट आणलंय. हे एक छोटं सोन्याचं नाणं. पण इकडे आल्यावर आम्हाला कळलं की विशाखा मॅडमनी सगळ्यांना याच्यापेक्षाही मोठं नाणं गिफ्ट केलं म्हणून. आता त्या मोठ्या नाण्यासमोर हे छोटं नाणं कसं वाटेल ना? नाही म्हणजे आम्ही यापेक्षा मोठं गिफ्ट देऊ शकलो असतो. आई बाबा, असं काय करताय तुम्ही? घरातलंच लग्न आहे, गिफ्टची काय गरज आहे त्यासाठी? बरं, आपण ह्या सगळ्यावर नंतर बोलूयात. मी जरा, माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही जा ना खाली, मी येते बहिणीला भेटात. हा, बरं. ठीक आहे, लवकर ये. हा. हा, चल ग. पासवर्ड काय ठेवू? बनीची बर्थडे ठेवते. 24414. टू 4414. ओम भूर्भुवस्वः देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् आपो यद्रत्नदेवताभ्यो नमः देवताभ्यो नमः ग्रामदेवता देवता नवनादिकानदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सुमुखस्य गदन्तस्य कपिलकनकडालंबरस्य धूम्रस्य. विशाखा मॅडम, मुलाचं पुनर्जन्म झालंय, मुलीला बोलवा. बर, 2 मिनिटात या, आलेच. असो, मला एक सांग, ते दागिने तू नीट ठेवलेत ना? हो मॅम, वरच्या खोलीमध्ये लॉकरमध्ये आहेत. पासवर्ड देऊ का? नाही नाही, आत्ता नको. अगं गडबडीमध्ये ना माझ्या लक्षात नाही राहणार. पण नेमकं काय झालंय माहितीये का, तनया लग्नामध्ये जो हार घालणार आहे ना, तो त्या दागिन्यात राह. मी लगेच आणून देते. अगं कुठे जातेस? विधी चालू आहे तिथे. आत्ता आणून दिलास ना तर तनयाकडून वेंधळेपणाने हरवलं जाईल. भागातला आहे ग तो. तू ना एक काम कर, लग्नाची वेळ जवळ आली ना की मी सांगेन तेव्हा आणून दे. हां, ओके. थँक्यू सो मच वसुंधरा. बरं, मी जरा आलेच. हां.